नमस्कार मैत्रिणींनो, मागल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखविलं की बाळंतिणीची सुपारी कशी तयार करायची. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मी दाखविणार आहे लेंडी पिपरी आणि गाठी पिपरी खाल्ल्याने बाळंतिणीला काय फायदे होतात. तर ही आहे लेंडी पिपरी आणि त्याच्या बाजूला ठेवली आहे ती गाठी पिपरी. तर याचं चाटण खाल्ल्याने बाळंतिणीला खूप फायदे होतात. तर हे मी घेतलं आहे 50-50 ग्रॅम. हे पावडर तुम्ही करून ठेवू शकता. घरातले सगळ्यांना उपयोगाचं हे पावडर आहे. तर हे मी थोडं गरम करून घेतलं, काहीही न टाकता तेल वगैरे काही टाकायचं नाही, असंच कढईमध्ये मी शेकून घेतलं थोडं आणि त्याचं असं पावडर करून घेतलेलं आहे. आणि हे पावडर तुम्ही छान एका डबीमध्ये एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. तर हे बघा असं पावडर झाले आहे आणि हे सहज. तर हे बाळंतिणीला सहदासोबत देतात. बाळंतिणीचे म्हणजे पहिलेचे ते 5-6 दिवस खूप महत्त्वाचे असतात. तेव्हा हिला हे सकाळी अंशपोटी द्यायचं असतं, म्हणजे काही न खाता तिने सकाळी उठल्याबरोबर हे खायचं असतं. तर अर्धा चम्मच तुम्ही हे पावडर घेऊ शकता आणि त्यामध्ये 1 चम्मच सहज टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ते बाळंतिणीला द्यायचं. तर याचे खूप फायदे आहेत मैत्रिणींनो. लेंडी पिपरीला इंग्रजीमध्ये लॉंग पेपरसुद्धा म्हणतात आणि आयुर्वेदात याला अमृतासमान मानलेलं आहे. सर्दी, खोकला, पचनाचा त्रास वारंवार होतो, त्यासाठी खूप उपयोगाचा आहे. खोकला, दमा आणि कफ कमी करण्यासाठी, भूक वाढविण्यासाठी आणि अपचन दूर करण्यासाठी आणि शरीरातील आम कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तर बाळंतिणीला सर्दी खोकला होऊ नये म्हणून बाळंतिणीला 3 दिवस हे चाटण देतात रोज सकाळी. त्यामुळे तिच्या शरीरातला कफ दूर होतो आणि सर्दी खोकला यापासून तिचा बचाव होतो. आणि हे खूप गरम आहे त्यामुळे हे जास्ती प्रमाणात खायचं नसतं, अगदी प्रमाणामध्येच खायचं असतं. घरातल्या कुणालासुद्धा कफ सर्दी खोकला झाला असेल तर हे चाटण तुम्ही देऊ शकता. खूप उपयोगाचं आहे, पण प्रमाण कमीच घ्यायचं आहे कारण खूप गरम असतं त्यामुळं. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.